येथे 12 ते 16 नोव्हेंबर 2025 या दरम्यान झालेल्या 28व्या ऑल इंडिया फॉरेस्ट स्पोर्ट मीटमध्ये देशभरातील 36 राज्यातील खेळाडूंनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरीची जोरदार मेजबानी सादर केली। या स्पर्धेत गोंदिया वनविभागातील 2 खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत महाराष्ट्राचा मान उंचावला। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सदाशिव अवगान यांनी 50 वर्षावरील गटातील सायकल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली। 13 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या 40 किलोमीटर सायकल शर्यतीत त्यांनी केवळ 1 तास 28 मिनिटात अंतर पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि महाराष्ट्रासाठी बहुमानाचं सुवर्ण पदक जिंकलं। या दरम्यान महिला ओपन गटातील 25 किलोमीटर सायकल स्पर्धेत बाराभाटीसह वन क्षेत्रातील सुरगाव चापटी बीट येथील वनरक्षक मंगला खोब्रागडे यांनी उत्कृष्ट कौशल्याची छाप पाडत रौप्य पदक मिळवलं। त्यांच्या दमदार प्रदर्शनामुळे महाराष्ट्राची कीर्ती आणखी उजळली आहे। या उल्लेखनीय यशासाठी गोंदिया वनविभागाचे उपवन संरक्षक पवनकुमार जोंग त्याचबरोबर नवेगाव बांध वनविभागाचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांनी दोन्ही खेळाडूंचं मनोबल वाढवत त्यांना उत्साहपूर्ण मार्गदर्शन केलं। त्यांच्या प्रेरणेमुळे या विजयी कामगिरीला आणखी बळ मिळाल्याचं मानलं जातं। महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या या दोन्ही खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होत असून नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। न्यूज रिपोर्टर चेतन समरेत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।